नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत समर यांच्या गाजलेल्या कादंबरी उर्मिलाची कथा. ही फक्त एका स्त्रीची गोष्ट नाही, तर प्रत्येक अशा मनाची कथा आहे जी शांतपणे सगळं सहन करतं पण आतून तुटत जातं. उर्मिलाच्या आयुष्यातील हा पहिला टप्पा नेमका काय सांगतो तेच आजच्या या भागात आपण पाहणार आहोत. उर्मिला हे लेखकाचं पुस्तक आजच्या काळात अनेक वाचकांना भिडणारं, मनात खोलवर रुजणारं आणि विचार करायला लावणारं आहे. समर हे मानवी भावना, स्त्री मनाची गुंतागुंत, सामाजिक चौकटी आणि त्यात अडकलेलं स्वप्नाळू मन यांचं अतिशय संवेदनशील चित्रण करणारे लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लेखनात नाटकीपणा कमी आणि वास्तव जास्त असतं. उर्मिला ही केवळ एका स्त्रीची गोष्ट नाही, तर असंख्य अशा मनांची कथा आहे जी रोज जगतात, हसतात, बोलतात, पण आतून हळूहळू तुटत जातात. या कथेची सुरुवात आपल्याला उर्मिलाच्या साध्या, सरळ, मध्यमवर्गीय आयुष्यात घेऊन जाते. उर्मिला ही बाहेरून पाहता अगदी सामान्य वाटणारी मुलगी आहे. तिचं आयुष्य फार काही वेगळं नाही. ती कुठल्याही मोठ्या शहरातली बंडखोर नाही, ना तिच्याकडे जगाला थक्क करेल असं काही आहे. पण तिच्या मनात असलेली स्वप्न, तिचे प्रश्न, तिच्या भावना या सगळ्या मात्र खूप मोठ्या आहेत. ती लहानपणापासूनच शांत, समजूतदार, ऐकणारी, कुणालाही न दुखावणारी म्हणून ओळखली जाते. घरातली सगळी मंडळी तिच्यावर खुश असतात, कारण ती कधी हट्ट करत नाही, कधी मोठ्यांना उत्तर देत नाही, कधी स्वतःसाठी काही मागत नाही. तिचं बालपण जबाबदाऱ्यांच्या सावलीत गेलं आहे. इतर मुलं खेळत असताना उर्मिला आईला मदत करत असते. अभ्यास करताना सुद्धा तिला घरकामाची काळजी असते. ती सतत हेच ऐकत मोठी होते की मुलींनी फार मोठी स्वप्न पाहू नयेत, जास्त पुढे जाण्याचा विचार करू नये आणि घर, कुटुंब, नातेसंबंध यांनाच आयुष्याचं केंद्र मानावं. ती हे सगळं स्वीकारते कारण तिला दुसरा पर्यायच माहीत नसतो. पण आत कुठेतरी तिच्या मनात एक वेगळी उर्मिला जगत असते. तिला शिकायचं असतं, पुढे जायचं असतं, स्वतःच्या पायावर उभं राहायचं असतं. तिला प्रश्न पडतात, पण ते ती कुणाला विचारत नाही. ती स्वतःलाच विचारते की माझ्या इच्छा असणं चुकीचं आहे का? माझ्या आयुष्यावर माझा अधिकार नाही का? मी फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच जन्माला आले आहे का? हे प्रश्न तिच्या मनात सतत घोळत असतात. पण तिच्या चेहऱ्यावर मात्र कायम शांत हास्य असतं. या पहिल्या भागात उर्मिलाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा येतो, जिथे तिला जाणवतं की तिच्या आयुष्याचे निर्णय तिच्या हातात नाहीत. ती पुढे शिकण्याचं स्वप्न पाहते, पण घरात त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. तिच्या शिक्षणापेक्षा तिच्या लग्नाची चर्चा जास्त होते. तिच्या क्षमतेपेक्षा तिच्या वयाचं गणित जास्त महत्त्वाचं ठरतं. हे सगळं ती ऐकते, पण बोलत नाही. ती वाद घालत नाही, ती रडत नाही, ती फक्त शांतपणे स्वीकारते. पण हा स्वीकार तिच्या मनात खोलवर जखमा निर्माण करतो. या टप्प्यावर उर्मिला बाहेरून अधिक शांत, अधिक समजूतदार, अधिक परिपक्व दिसू लागते. पण आतून ती हळूहळू तुटू लागते. तिचं मन तिला सतत आठवण करून देतं की हे आयुष्य तिचं आहे, पण तिचं असणं तिला जगू दिलं जात नाही. तिला जाणवतं की ती फक्त भूमिका निभावत आहे. कुणाची तरी मुलगी, कुणाची तरी बहीण, भविष्यात कुणाची तरी पत्नी. पण ती स्वतः कोण आहे हे कुणालाच जाणून घ्यायचं नाही. या पहिल्या भागाचा सगळ्यात मोठा परिणाम असा होतो की उर्मिलाच्या मनात प्रश्नांची बीजं रोवली जातात. ती अजून बंड करत नाही, ती अजून मोठा आवाज उठवत नाही, पण तिच्या आत एक हलकीशी अस्वस्थता तयार होते. ती पहिल्यांदाच विचार करू लागते की मी माझ्या आयुष्याबद्दल काहीच ठरवू शकत नाही का? ही अस्वस्थता म्हणजेच पुढे येणाऱ्या संघर्षाची सुरुवात असते. इथेच तिच्या परिवर्तनाचा पाया घातला जातो. हा भाग वाचताना किंवा ऐकताना प्रेक्षकांना स्वतःचं आयुष्य दिसायला लागतं. अनेक जण स्वतःला उर्मिलामध्ये पाहतात. अनेक जण तिच्यासारखेच शांतपणे सगळं सहन करत असतात. आणि म्हणूनच ही कथा भिडते, कारण ही फक्त काल्पनिक नाही, ही आपल्या आसपास घडणारी आपल्यातलीच एक गोष्ट आहे. उर्मिलाची ही कहाणी इथेच संपत नाही. पुढील भागात तिच्या आयुष्यात मोठे बदल घडणार आहेत. तो भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओची वाट पहा.